नमस्कार बंधूंनो, स्वागत करतो तुमचं। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पेनिसची म्हणजे लिंगाची काळजी कशी घ्यावी। तर बंधूंनो, तरुणांचा जीव की प्राण, त्यांचं हृदय म्हणजे लिंग असते। त्यांना असं वाटत असते की आमचं लिंग हे मोठं असावं, मजबूत असावं, जेणेकरून आम्ही फिमेलला व्यवस्थित सॅटिस्फाय करेल। तर बंधूंनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या लिंगाविषयी भरपूर गैरसमज आहेत। भरपूर तरुणांना असं वाटतं की त्यांचं लहान आहे, काहीतरी बिमार आहे आणि त्यांना असं वाटतं की बाबा त्यांचं वाकडं आहे, परंतु हे सर्व मी गैरसमज तोडून टाकणार आहे। तर बंधूंनो, तुमचं लिंग निरोगी आहे असं कसं ओळखावं? तर सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला इरेक्शन येत असेल, संभोग करताना तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत असेल, तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती नाही, चिंता नाही, तर तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात। त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। थोडाफार टाईम कमी जास्त असू शकतो, त्यावरती उपाययोजना आहेत। परंतु आपलं लिंग हे जास्तीत जास्त वेळपर्यंत निरोगी राहावं यासाठी आपण काय करावे? तर सर्वप्रथम लिंगाची आपल्याला स्वच्छता करायची आहे। तर काय करायचं आहे, फोरस्किन जी पाठीमागं घ्यायची आहे आणि तिथे जी घाण जमलेली आहे ती दररोज थंड पाण्याने धुवून टाकायची। त्यासोबतच जो आसपासचा जो एरिया असतो तो शुद्ध स्वच्छ ठेवला पाहिजे, पाण्याने, साबणाने गोष्टीने स्वच्छ केलं पाहिजे। आणि दुसरं म्हणजे लिंगाची साईज, लांबी वाढवण्यासाठी कसल्याही प्रकारचे घरगुती प्रयोग, कोणत्याही प्रकारचे औषधी, मलम, तेल हे गोळ्या वापरू नयेत, ते सर्व काही स्कॅम आहे। लिंगाची लांबी कधीही वाढवता येत नाही। ज्याप्रमाणे आपला हात आहे, हा जेवढा आहे तेवढाच असतो। किती जरी प्रयत्न केले तर याची लांबी वाढवता येत नाही। परंतु त्याची आपल्याला दंडाची जशी साईज वाढवता येऊ शकते, त्याप्रमाणे लिंगाच्या बाबतीत तसं होऊ शकते। त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग असणं अत्यंत आवश्यक आहे। 3 नंबरवरती काळजी अशी आहे की आपलं जे लिंगाच्या खाली जे अंडाशय आहे त्यामध्ये आपले शुक्राणू असतात, तर त्यांचं आपण उष्णतेपासून संरक्षण केलं पाहिजे। अतिशय घट्ट फिट्ट जीन्स पॅन्ट यासारखे अंडरगार्मेंट वगैरे घालू नयेत। त्याच्यावरती मोबाईल, लॅपटॉप यांची उष्णता तिथपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। जर तुम्ही बिडी, सिगारेट, तंबाखू यासारखे व्यसन करत असाल तरीसुद्धा तुमच्या लैंगिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर या व्यसनापासून दूर राहावे। तुम्ही तुमच्या लिंगाबाबत जे तुमचे गैरसमज बनवलेले आहेत की माझं लहान आहे, वाकडं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, तर तो दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे की यस, जसं आहे तसं मी स्वीकारतो। तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिका आणि नक्कीच तुमचं त्यामुळे परफॉर्मन्स सुधारेल आणि लैंगिक आरोग्यसुद्धा चांगलं राहील। हस्तमैथून करत असताना तुम्ही जर लिंगाला खूप घट्ट पकडत असाल तरीसुद्धा त्याच्यावरती साईड इफेक्ट होऊ शकतात। आपलं लिंग हे हस्तमैथून करण्यासाठी बनलेलं नाही आहे। लिंग हे योनीसाठी कम्फर्टेबल आहे, कारण की हे सुद्धा मसल्सचं आहे आणि योनीसुद्धा मसल्सची आहे। त्यामुळे जर तुम्ही तसं तर करूच नाही, परंतु करत असाल तर खूप अत्यंत हलकं किंवा एखादं मॉइश्चरायझर वगैरे वापरून लिंगाची काळजी घ्यायला पाहिजे। जर आपल्या लिंगामध्ये कसल्याही प्रकारच्या वेदना, सूज, रक्त किंवा एखादी जखम किंवा असा काही प्रॉब्लेम की जो आपल्याला कळत नाही आहे, त्यासाठी आपण त्यावरती घरगुती प्रयोग न करता, न लाजता, कसल्याही प्रकारचे मनामध्ये गिल्ट न बाळगता लवकरात लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ही तुम्हाला सूचना आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।